व्लॉगमध्ये. जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी प्लीज पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला बिलकुल पण विसरू नका. तर आजचा व्लॉग आपला हा मराठीत असणार आहे. याच्या आधीचे व्लॉग मी हिंदीत केले. आज आम्ही चाललो आहे काळूबाईला, मांढरदेवीला. जत्रा चालू आहे देवीची. तर उद्या अमावस्या आहे, खूप गर्दी असेल, त्याच्यामुळं आम्ही आजच दर्शनासाठी चाललो आहे. नवरात्रीमध्ये पण आम्ही आई काळूबाईच्या दर्शनासाठी गेलतो. त्यावेळेस पण मी व्लॉग बनवला होता, तो हिंदीमधनं केला. त्या व्लॉगमध्ये मी पूर्ण माहिती दिली आहे की देवी तिथं कशी प्रकट झाली वगैरे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही नक्की बघा, तो सुद्धा व्लॉग खूप छान आहे नवरात्रीचा. तर मित्रांनो, आम्ही पुण्यावरनं भोरमार्गे मांढरदेवीला चाललो होतो, पण पूर्णपणे तो रस्ता खराब असल्यामुळे रस्त्याचं काम चालू आहे भोरमार्गे. तर आता आम्ही मग शिरोळवरून शिंदेवाडीवरनं भोर आणि भोरवरनं मग मांढरदेवी, अशा रूटने आम्ही आत्ता चाललो आहोत. तर तुम्ही पण कोण पुण्यावरनं येत असाल तर शिरोळवरनं शिंदेवाडी ह्या रोडने या, कारण की पूर्णपणे खराब रोड आहे. पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. भरपूर वेळ तुमचं तिथं जाईल, कारण की ट्रॅफिकच तेवढी होईल आणि रस्ता बारीक आहे खूप. त्यामुळं मग तुम्ही हा रूट घेऊ शकता. तर भावांना आमच्यासोबतले एक जबरदस्त ट्रॅजेडी झाली. आम्ही चाललो होतो, पण 1 महिना आधी आम्ही गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती, त्यामुळं ते सेन्सरचं काम त्यांनी व्यवस्थित केलं नव्हतं. तर आम्ही घाटात गेलो, पण ती काय गाडीवरतीच चढणार नाही. आता एवढ्या लांब आलं परत जायचं. मग माझं आजोळ इथंच आहे उतरवलीमध्ये, भोरमध्ये. तर मग आम्ही तिथं गेलो. मामाच्या इथनं 2 टू व्हीलर घेतल्या आणि आता आम्ही 2 व्हीलरवर चाललोय काळूबाईला. तर चला. मित्रांनो, मी आई काळूबाईचा नवरात्रीमधला सुद्धा व्लॉग केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्या व्लॉगमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, आई इथे कशी प्रकट झाली त्याबद्दल. नवरात्रीमध्ये खूप छान असं मंदिर सजवले होते. पावसामुळे खूप छान वातावरण होते. नक्की तो व्लॉग बघा, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. मित्रांनो, फायनली आम्ही आता इथं पोचलो आहे मंदिरापाशी. मंदिर रिनोव्हेशनचं काम चालू आहे. मस्त केलेलं आहे मंदिर. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही घरनं सकाळी 12 वाजता निघलो होतो. आता ते गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळं आता आम्ही एवढे लेट पोचलो आहे. मस्त रिनोव्हेशन केलं आहे मंदिर. इकडं गार्डन केलं आहे या साईडला. एक मिनटं दाखवतो.
गर्दी नव्हती काहीच, 5च मिनिटात दर्शन झालंय आमचं. खूप छान दर्शन झालंय आमचं. एकदा नाही दोनदा आम्ही दर्शन केलं. एवढं निवांत दर्शन झालंय, वाटलं नव्हतं एवढं निवांत दर्शन होईल. तर आता जातो. आता वाजले ते 6:30 तर निघतो. आता मामाकडे जावं लागेल. मामाला मग मामाची गाडी देऊन मग ती गाडी घेऊन पुढं निघायला लागेल. जेवलो नाही अजून आम्ही, तर बघू पुढं जेवतो. व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.